जय हिंद मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा मित्रांनो आपल्या नाद भरतीच्या शैक्षणिक युट्यूब चॅनलवर। तर बघा मित्रांनो, आपण आज भारतीय रेल्वे पदभरती 2025 साठी मित्रांनो आरआरबी ग्रुप डी साठी मित्रांनो बघा आपण आज मित्रांनो जीके जेएसच्या मित्रांनो प्रश्नांचा महासराव मित्रांनो आपण आज बघा मित्रांनो अभ्यासणार आहोत। काय मित्रांनो, जीके जेएसच्या मित्रांनो प्रश्नांचा महासराव आपण आज मित्रांनो कव्हर करणार आहोत। बघा मित्रांनो, याच्यामध्ये मित्रांनो बरेच प्रश्न आपण आज कव्हर करणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल बघा अवश्य आपल्या चॅनलला आताच मित्रांनो सबस्क्राइब तुम्ही करून घ्या आणि बाजूला असलेले मित्रांनो बेल आयकॉनचं बटन सुद्धा तुम्ही आताच प्रेस करून घ्या। तर बघा मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे आपलं जे मित्रांनो पॅटर्न आहे ते टीसीएस पॅटर्न आहे मित्रांनो कंडक्ट केलेला आहे की तुम्ही लक्षामध्ये घ्या। आणि बघा पुढे पहिला प्रश्न, 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर बघा मित्रांनो, 15व्या वित्त आयोगाचे मित्रांनो अध्यक्ष कोण होते अशा प्रकारचा जर तुम्हाला प्रश्न विचारला तर बघा या प्रश्नाचे आपले योग्य आन्सर पर्याय क्रमांक अ के.एन. सिंग हे जे मित्रांनो आहेत 15व्या वित्त आयोगाचे मित्रांनो अध्यक्ष होते। तुम्हाला लक्षात मित्रांनो ठेवायचं आहे। पुढे बघा दुसरा प्रश्न बघा, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? तर बघा मित्रांनो, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती मित्रांनो या प्रकारचा आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारला। तर बघा आपल्या प्रश्नाचे या ठिकाणी योग्य आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक ब यकृत हे मित्रांनो बघा आपल्या मानवी शरीरातील मित्रांनो सर्वात मोठी ग्रंथी आहे। बघा लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे। बघा मित्रांनो, नुसतं लक्षात ठेवू नका, तर हे सर्व काय मित्रांनो तुम्ही नोट करत चला। नोट केल्यावर मित्रांनो बघा आपल्यापाशी मित्रांनो नोट्स असतात, त्या नोट्स मित्रांनो आपण कधीही मित्रांनो केव्हाही वाचवू शकतो। पुढे राजश्री शाहू महाराज 1920 साली डॅश डॅश येथे झालेल्या ब्राह्मणेतर परिषदेचे अध्यक्ष होते। तर बघा मित्रांनो, राजश्री शाहू महाराज हे मित्रांनो 1920 साली मित्रांनो डॅश डॅश येथे झालेल्या ब्राह्मणेतर परिषदेचे अध्यक्ष होते। तर बघा हुबळी येथे झालेल्या मित्रांनो ब्राह्मणेतर परिषदेचे मित्रांनो अध्यक्ष कोण होते? तर राजश्री शाहू महाराज यांनी होते मित्रांनो, तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे। पुढे मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडित आहे किंवा कोणत्या खनिज उत्पादनाशी मित्रांनो संबंधित आहे अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला मित्रांनो एक्झाम मध्ये जाही विचारला जाऊ शकतो। तर बघा मुंबई मित्रांनो हे जे हाय नाव आहे मित्रांनो हे कोणत्या खनिज उत्पादनाशी संबंधित आहे? तर बघा पर्याय क्रमांक ड पेट्रोलियम हे मित्रांनो बघा आपल्या प्रश्नाचे या ठिकाणी योग्य आन्सर मित्रांनो असणार आहे, तुम्हाला लक्षामध्ये मित्रांनो ठेवायचं आहे। पुढे राष्ट्रीय अनुसूचित जाती अर्थ विकास संघाची स्थापना खालीलपैकी कधी झाली? तर बघा मित्रांनो, राष्ट्रीय अनुसूचित जाती अर्थ विकास संघाची मित्रांनो जी स्थापना होती ती मित्रांनो कोणत्या वर्षी झाली अशा प्रकारचा आपल्याला या ठिकाणी प्रश्न मित्रांनो विचारण्यात आला आहे। तर बघा आपल्या या प्रश्नाचे योग्य आन्सर पर्याय क्रमांक 2001 हे मित्रांनो असणार, हे लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे। पुढे 6 माहिती तंत्रज्ञान कायदा केव्हापासून अंमलात आला? तर बघा मित्रांनो लक्षात घ्या, माहिती तंत्रज्ञान जो कायदा आहे मित्रांनो हा मित्रांनो बघा टीसीएस आहे हा प्रश्न बार बार कव्हर विचारत आहे, त्यामुळे बघा अवश्य हा पाठच करून घ्या। तर बघा माहिती तंत्रज्ञान कायदा केव्हापासून अंमलात आला? तर बघा पर्याय क्रमांक ब 2000 या वर्षापासून मित्रांनो माहिती तंत्रज्ञान कायदा हा मित्रांनो अंमलात आला होता, लक्षात तुम्हाला ठेवायचा आहे। पुढे पर्जन्य मापन करण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो? तर बघा मित्रांनो पर्जन्य मापन करण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो? तर बघा पर्याय क्रमांक क रेनेगेजचा मित्रांनो वापर केला जातो पर्जन्य मापन करण्यासाठी, इतकं तुम्हाला मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे। पुढे तापमापकचा मित्रांनो जो वापर आहे ते तापमान मित्रांनो मोजण्यासाठी केला जातो, लक्षात घ्या तापमान मोजण्यासाठी केला जातो। पुढे तुकडोजी महाराज यांची समाधी कोणत्या ठिकाणी आहे? तर बघा मित्रांनो संत तुकडोजी महाराज यांची मित्रांनो जी समाधी आहे ही कोणत्या ठिकाणी आहे? तर पर्याय क्रमांक ड मोजरी या ठिकाणी बघा मित्रांनो मोजरी या ठिकाणी, लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे। पर्याय क्रमांक ड आपल्या 8व्या प्रश्नाचे योग्य आन्सर मित्रांनो असणार आहे। 9वा प्रश्न, गांधी सागर अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर बघा मित्रांनो लक्षात घ्या, गांधी सागर जे मित्रांनो अभयारण्य आहे ते कोणत्या राज्यात आहे? तर लक्षात घ्या पर्याय क्रमांक अ मध्य प्रदेश मित्रांनो आपल्याला या प्रश्नाचे योग्य आन्सर मित्रांनो असणार आहे। तर बघा मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी मध्य प्रदेशची राजधानी सुद्धा विचारली जाऊ शकते। तर मध्य प्रदेशची मित्रांनो राजधानी कोणती आहे? तर बघा मित्रांनो मध्य प्रदेशची राजधानी मित्रांनो भोपाळ हे, लक्षात घ्या भोपाळ ही मित्रांनो मध्य प्रदेश या राज्याची मित्रांनो राजधानी आहे। यासोबतच कर्नाटकची राजधानी मित्रांनो बंगळुरू आहे, लक्षात घ्या बंगळुरू आहे, लक्षात घ्या बंगळुरू, इतकं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। पुढे बघा उत्तर प्रदेशची मित्रांनो राजधानी मित्रांनो लखनौ आहे, उत्तर प्रदेशची राजधानी मित्रांनो लखनौ, लक्षात घ्या लखनौ ही मित्रांनो उत्तर प्रदेशची राजधानी आहे, इतकं तुम्हाला लक्षामध्ये ठेवावं लागेल। पुढे निलगिरी पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते असा प्रश्न आहे मित्रांनो। तर बघा निलगिरी मित्रांनो पर्वतातील सर्वोच्च पर्वत शिखर कोणते? तर बघा मित्रांनो या आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर पर्याय क्रमांक ब
दोडा बेटा हे मित्रांनो जे आहे निलगिरी पर्वतातील मित्रांनो सर्वात मोठे मित्रांनो किंवा सर्वोच्च शिखर आहे. तुम्हाला इतकं लक्षात म्हणजे तुम्हाला या ठिकाणी ठेवायचं आहे. पुढे बघा 11वा प्रश्न. तर बघा सेल्युलर जेल कोठे आहे बघा मित्रांनो. तर पर्याय क्रमांक काय, तर प्रश्न क्रमांक 11वा काय आहे, सेल्युलर जेल कोठे आहे. तर बघा आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर बघा पर्याय क्रमांक अ, पोर्ट ब्लेअर या ठिकाणी मित्रांनो जे आहे सेल्युलर जेल आहे मित्रांनो, लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. पोर्ट ब्लेअर सॉरी मित्रांनो, या आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे ते पर्याय क्रमांक ब, दिल्ली आहे. लक्षात घ्या दिल्ली हे मित्रांनो आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे. पुढे जागतिक अन्न व कृषी संघटनेचे मुख्यालय कोठे आहे. तर बघा मित्रांनो जागतिक अन्न व कृषी या संघटनेचे जे मित्रांनो मुख्यालय आहे ते कोणत्या ठिकाणी आहे. तर बघा आपल्या प्रश्नाचे मित्रांनो या ठिकाणी योग्य आन्सर पर्याय क्रमांक ब, रोम हे मित्रांनो असणार आहे. बघा जागतिक अन्न व कृषी संघटनेचे मित्रांनो मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे, तर रोम या ठिकाणी आहे. लक्षात घ्या मित्रांनो. बघा इटली हे मित्रांनो रोम हे मित्रांनो इटली या देशाची राजधानी इतकं तुम्हाला लक्षात ठेवायचं. बघा इटली या देशाची मित्रांनो राजधानी रोम आहे इतकं तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. पुढे नॉर्वे देशाची राजधानी कोणती आहे. तर बघा मित्रांनो नॉर्वे या देशाची मित्रांनो राजधानी कोणती आहे. तर बघा पर्याय क्रमांक क, ओस्लो ही जी मित्रांनो राजधानी आहे ही नॉर्वे या देशाची राजधानी लक्षात घ्या. यासोबतच बीजिंग ही मित्रांनो चीनची राजधानी आहे लक्षात घ्या. आणि टोकियो ही आपल्या जपानची राजधानी मित्रांनो लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. जपान या देशाची राजधानी टोकियो, चीनची बीजिंग. पुढे सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता. तर बघा मित्रांनो सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता या प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारला. तर बघा पर्याय क्रमांक ड, गुरु हे जे मित्रांनो आहे बघा सूर्यमालेतील आपला सर्वात मोठा ग्रह आहे तुम्हाला लक्षामध्ये मित्रांनो ठेवायचा आहे. आणि सूर्यमालेतील मित्रांनो सर्वात लहान ग्रह जर तुम्हाला विचारला तर ते आहे मित्रांनो बघा सर्वात लहान ग्रह बुध आहे लक्षात तुम्हाला ठेवायचा. बघा सर्वात लहान ग्रह बुध. आणि शुक्र हा मित्रांनो सर्वात वेगवान फिरणारा आणि सर्वाधिक मित्रांनो चमकणारा हा मित्रांनो ग्रह आहे तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. पुढे खालीलपैकी कोणते शिखर अमरावती जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो पर्याय क्रमांक अ आपल्या प्रश्नाचे या ठिकाणी योग्य आन्सर आहे. तर वैराट हे मित्रांनो जे शिखर आहे अमरावती या जिल्ह्यातील मित्रांनो सर्वोच्च शिखर आहे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. यासोबतच बघा कळसुबाई हे मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठे शिखर आहे लक्षात घ्या. आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठे याचे मित्रांनो उंची ही 1646 मीटर इतकी आहे लक्षात तुम्हाला ठेवायचं. बघा 1646 आणि मित्रांनो कळसुबाई हे जे मित्रांनो पर्वत शिखर आहे हे नाशिक या जिल्ह्यात आहे लक्षात घ्या तुम्ही. नाशिक या जिल्ह्यात इतकं तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. पुढे जगप्रसिद्ध अजंठा लेणी कोणत्या नदीच्या तीरावर वसलेल्या आहेत. तर बघा मित्रांनो जगप्रसिद्ध असे जे अजिंठा लेणी आहेत मित्रांनो त्या कोणत्या नदीच्या तीरावर वसलेल्या आहेत या प्रकारचा आपला प्रश्न विचारला. तर या प्रश्नाचा आपला योग्य आन्सर मित्रांनो बघा पर्याय क्रमांक ब, वाघूर हे असणार आहे. तर बघा जगप्रसिद्ध अशा असलेल्या मित्रांनो जे अजिंठा लेणी आहेत मित्रांनो ते कोणत्या नदीच्या तीरावर आहेत तर वाघूर. आणि मित्रांनो अजिंठा लेणी हे मित्रांनो औरंगाबाद या जिल्ह्यात आहे तुम्हाला लक्षात ठेवायचं. बघा औरंगाबाद या मित्रांनो जिल्ह्यात आहे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढे बघा भारतात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेची स्थापना केव्हा झाली. तर बघा मित्रांनो आपल्या भारत देशामध्ये संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेची स्थापना कधी झाली. तर बघा पर्याय क्रमांक क 1958 या साली मित्रांनो आपल्या भारतामध्ये संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेची मित्रांनो स्थापना करण्यात आली होती लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. पुढे रेल्वे विद्युतीकरणामध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो. तर बघा मित्रांनो रेल्वे विद्युतीकरणामध्ये आपल्या भारत देशाचा मित्रांनो जगात कितवा क्रमांक लागतो. तर पर्याय क्रमांक ड, दुसरा मित्रांनो आपल्या भारताचा क्रमांक लागतो या ठिकाणी तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. पुढे बँकिंग हॅम कालवा कोणत्या राज्यात स्थित आहे. तर बघा मित्रांनो बँकिंग हॅम जो कालवा आहे मित्रांनो तो कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे या प्रकारचा प्रश्न विचारला. तर या प्रश्नाचे योग्य आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक अ, आंध्र प्रदेश व तमिळनाडू या दोन राज्यांमध्ये मित्रांनो बँकिंग हॅम या नावाचा मित्रांनो कालवा स्थित आहे तुम्हाला लक्षात ठेवायचं. बघा पर्याय क्रमांक आंध्र प्रदेश व तमिळनाडू हे बघा आपल्या प्रश्नाचे या ठिकाणी योग्य आन्सर मित्रांनो असणार आहे. पुढे 20वा प्रश्न 1887 मध्ये जमशेदजी टाटा यांनी इम्प्रेस मिल कोणत्या ठिकाणी स्थापन केली. तर बघा मित्रांनो 1887 आहे. तर 1887 मध्ये मित्रांनो जमशेदजी टाटा यांनी मित्रांनो इम्प्रेस मिल कोणत्या ठिकाणी स्थापन केली. तर बघा या मित्रांनो ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर पर्याय क्रमांक ब, नागपूर हे मित्रांनो असणार आहे. बघा नागपूर या ठिकाणी 1887 मध्ये मित्रांनो जमशेदजी टाटा यांनी मित्रांनो इम्प्रेस मिलची स्थापना यांनी केली होती लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. मित्रांनो बघा
व्हिडिओची जर तुम्हाला क्वालिटी दिसायला जर मित्रांनो कमी वाटत असेल तर मित्रांनो बघा क्वालिटी जी आहे तुम्ही 720p करून बघू शकता। मित्रांनो बघा 720p जी तुम्हाला आहे आपली क्वालिटी एकदम चांगल्या प्रकारे तुम्हाला दिसून जाईल। पुढे 21वा प्रश्न, मुंबई शेअर बाजाराचे संस्थापक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर बघा मुंबई शेअर बाजाराचे मित्रांनो संस्थापक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर पर्याय क्रमांक प्रेमचंद रॉयचंद। काय तर प्रेमचंद रॉयचंद मित्रांनो यांना जे आहे मुंबई शेअर बाजाराचे मित्रांनो संस्थापक म्हणून ओळखले जाते। तुम्हाला मित्रांनो इतकं लक्षामध्ये ठेवायचं आहे। पुढे 22वा प्रश्न बघा, ग्रामपंचायतीचा दैनंदिन कारभार कोण पाहतात? तर बघा मित्रांनो ग्रामपंचायतीचा दैनंदिन मित्रांनो काम जो मित्रांनो राज्य कारभार आहे मित्रांनो ग्रामपंचायतीचा कारभार किंवा राज्य कारभार ते कोण पाहतात? तर बघा मित्रांनो या आपल्या प्रश्नाचे या ठिकाणी योग्य आन्सर पर्याय क्रमांक ब ग्रामसेवक हे मित्रांनो असणार आहे। कारण बघा ग्रामसेवक हे मित्रांनो ग्रामपंचायतीचे मित्रांनो सचिव असतात। त्यामुळे मित्रांनो जो ग्रामपंचायतीचा दैनंदिन मित्रांनो कारभार आहे तो मित्रांनो ग्रामपंचायत सचिव म्हणजेच ग्रामसेवक मित्रांनो पाहत असतो, इतके तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे। पुढे भारताची पहिली पंचवार्षिक योजना केव्हापासून सुरू झाली? तर बघा मित्रांनो आपल्या भारताची पहिली पंचवार्षिक योजना ही केव्हापासून सुरू झाली? तर पर्याय क्रमांक 1 एप्रिल 1951 पासून मित्रांनो आपल्या भारताची पहिली पंचवार्षिक योजना ही मित्रांनो अंमलात आली किंवा सुरू झाली आपण असं म्हणू शकतो। पुढे नीती आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या दिवशी करण्यात आली? तर बघा मित्रांनो नीती आयोगाची स्थापना ही खालीलपैकी कोणत्या दिवशी करण्यात आली? तर बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर पर्याय क्रमांक 1 जानेवारी 2015 रोजी मित्रांनो नीती आयोगाची स्थापना करण्यात आली होती, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। पुढे पंजाबी केसरी म्हणून कोणाला ओळखले जाते? तर बघा मित्रांनो पंजाबी केसरी म्हणून कोणाला ओळखले जाते? तर पर्याय क्रमांक लाला लजपत राय यांना मित्रांनो पंजाबी केसरी म्हणून ओळखलं जातं। पंडित नेहरू मित्रांनो बघा आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान आहेत आणि राजेंद्र प्रसाद हे मित्रांनो आपल्या भारताचे पहिले राष्ट्रपती आहेत, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। पुढे अंबाबरवा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अंबाबरवा हे जे मित्रांनो थंड हवेचे ठिकाण आहे हे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा पर्याय क्रमांक ब बुलढाणा हे मित्रांनो बघा आपल्या प्रश्नाच्या या ठिकाणी योग्य आन्सर मित्रांनो असणार आहे। तर काय अंबाबरवा हे जे मित्रांनो थंड हवेचे ठिकाण आहे हे बुलढाणा या जिल्ह्यात आहे, तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे। यासोबतच मित्रांनो बघा पुढे शारदा सदन व कृपा सदनची स्थापना कोणी केली? तर बघा शारदा सदन व मित्रांनो कृपा सदनची जी स्थापना आहे ती कोणी केली? तर लक्षामध्ये घ्या बघा पर्याय क्रमांक क पंडिता रमाबाई हे मित्रांनो बघा आपल्या या ठिकाणी प्रश्नाची योग्य आन्सर असणार आहे। तर शारदा सदन व कृपा सदनची जी मित्रांनो स्थापना होती ती कोणी केली? तर पंडिता रमाबाई यांनी मित्रांनो केली होती। पुढे 1873 मध्ये महात्मा फुले यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली? तर बघा मित्रांनो 1873 मध्ये मित्रांनो महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची मित्रांनो स्थापना केली होती। पुणे या ठिकाणी लक्षात घ्या, पुणे या ठिकाणी सत्यशोधक समाजाची मित्रांनो स्थापना ही कोणी केली होती? तर महात्मा फुले यांनी केली होती 1873 मध्ये। पुढे आरबीआय बँकेचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत? तर बघा मित्रांनो आरबीआय बँकेचे सध्याचे जे मित्रांनो गव्हर्नर आहेत ते कोण आहेत? तर पर्याय क्रमांक शक्तिकांत दास आपल्या प्रश्नाचे या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे। 30वा प्रश्न, महाराष्ट्रात कोरकू ही अनुसूचित जमात कोणत्या परिसरात आढळते? तर बघा मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आपल्या कोरकू ही जी अनुसूचित जमात आहे ती कोणत्या परिसरात आढळते? तर बघा पर्याय क्रमांक ब या ठिकाणी मित्रांनो आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक ब मेळघाट या परिसरात मित्रांनो जे आहे कोरकू ही अनुसूचित जमात मित्रांनो आढळत असते आपल्या महाराष्ट्रामध्ये। 31वा प्रश्न, कोणत्या मराठी संतांनी पंढरपूर येथे संत चोखामेळ्याचा स्मारक उभारले? तर बघा मित्रांनो कोणत्या मित्रांनो मराठी संतांनी जे होते ते पंढरपूर या ठिकाणी संत चोखामेळ्याचा मित्रांनो स्मारक जे आहे उभारला होता? तर बघा या प्रश्नाचे योग्य आन्सर पर्याय क्रमांक अ संत नामदेव यांनी मित्रांनो जे आहे पंढरपूर या ठिकाणी संत चोखामेळ्याचे मित्रांनो स्मारक उभारले होते। 32वा प्रश्न, 80 राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर बघा मित्रांनो 80 हे जे राष्ट्रीय उद्यान आहे मित्रांनो हे बघा कोणत्या राज्यात आहे? तर पर्याय क्रमांक ब कर्नाटक हे मित्रांनो आपल्या प्रश्नाची योग्य आन्सर असणार आहे। बघा कर्नाटकमध्ये मित्रांनो 80 राष्ट्रीय उद्यान हे लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे। शेवटचा प्रश्न, जगातील सर्वात मोठी उल्का सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो बघा या प्रश्नाची जी योग्य आन्सर आहे तुम्हाला सर्वांना कमेंटमध्ये सांगायचे आहे। आणि मित्रांनो बाकी आपला व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंटमध्ये सांगून टाका। आणि यासोबत मित्रांनो आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटू परत अशाच काही नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत बघत राहा आपला आवडती YouTube चॅनल। धन्यवाद।